वेलकम टू द डिबेट या वैचारिक आणि सखोल चर्चेच्या मंचावर तुमचं स्वागत आहे. सहसा जेव्हा आपण आधुनिक शहरांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला त्या कॉन्क्रीटच्या पक्क्या रस्त्यांवर, त्या उंच इमारतींवर एक प्रचंड विश्वास असतो. अगदी बरोबर. ते कॉन्क्रीट आणि डांबर आपल्याला एका सुरक्षितेची जाणीव करून देतात. हो ना, आपण त्यावरून रोज चालतो आणि आपल्याला सहज वाटतं की हाच खरा आणि शाश्वत पाया आहे. आपण मानवी इतिहासातील सर्वात प्रगत शिखरावर आहोत असा आपला समज असतो. पण आपल्या दैनंदिन जीवनाच्या गडबडीत आपण कधीच 2 मिनिटे थांबून असा विचार करत नाही की या गुळगुळीत रस्त्यांखाली नक्की काय दडलेले असू शकते. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही गुजरातच्या वडनगर या शहरात जाता तेव्हा तुमचा हा आधुनिकतेचा भ्रम पूर्णपणे तुटून पडतो. खरंच, तिथे जे सापडले ते थक्क करणार आहे. हो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने म्हणजेच ASIने तिथे गेल्या 15 वर्षात जे अत्यंत सूक्ष्म उत्खनन केलंय ना, ते अविश्वसनीय आहे. त्यांनी या सध्याच्या पक्क्या रस्त्यांच्या खाली अक्षरशः 15 मीटर खोल खंदक खणले. 15 मीटर म्हणजे जवळपास एका 5 मजली इमारती एवढी खोली. बरोबर, 5 मजली इमारत. आणि तिथे त्यांना काय सापडलं तर एक संपूर्ण शहर जे ईसापूर्व काळापासून ते थेट 13व्या शतकापर्यंत सलग 1500 वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात होतं. खऱ्या अर्थाने हा एक धक्कादायक शोध आहे. एक संपूर्ण आणि अखंड चालत आलेली प्राचीन सभ्यता जी अक्षरशः आपल्या पायाखाली दडलेली होती. तिथे वेगवेगळ्या कालखंडांचे किमान 7 सांस्कृतिक थर सापडले आहेत, जे दाखवून देतात की हे शहर कधीच पूर्णपणे रिकामे झाले नव्हते. आणि हेच वडनगर भारताच्या सध्याच्या पंतप्रधानांचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. पण आज आपल्या चर्चेचा जो मुख्य प्रश्न आहे ना, तो एका अत्यंत रंजक विरोधाभासावर उभा आहे. तो कोणता? तर की प्राचीन वडनगर हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक अवाढव्य केंद्र होते. तिथे अफाट संपत्ती होती, पण त्याच वेळी तिथे अत्यंत साधेपणा आणि वैराग्य शिकवणारा बौद्ध धर्मही मोठ्या प्रमाणावर बहरला होता. हे 2 अगदी टोकाचे विचार आहेत. नक्कीच. पर प्रश्न हा आहे की अफाट संपत्तीवर चालणारा जागतिक व्यापार आणि सर्वसंग परित्याग शिकवणारे बौद्ध मठांचे जाळे हे दोन्ही एकाच वेळी एकाच ठिकाणी कसे काय टिकून राहिले. मी याकडे असं पाहते की वडनगर हे प्रामुख्याने एक अत्यंत व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चालणारं व्यापारी केंद्र होतं, जिथे बौद्ध मठांनी केवळ प्रवाशांसाठी एक सेवा पुरवण्याचं काम केलं. पण इथेच माझा दृष्टिकोन वेगळा आहे. मला वाटतं हे शहर खऱ्या अर्थाने एक जागतिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक विद्यापीठ होतं. त्यांनी व्यापाराचा वापर केवळ मानवी कल्याणाच्या व्यापक कार्यासाठी एक साधन म्हणून केला. बरं, चला तर मग यातील यंत्रणा आणि पुरावे थोडे उलगडून पाहूया. नक्कीच. जर आपण प्राचीन काळातील लांब पल्ल्याच्या व्यापाराचा विचार केला तर तो काही आजच्यासारखा सोपा आणि सुरक्षित नव्हता. आज आपण विमानात बसतो आणि काही तासात पोहोचतो. हो, प्राचीन काळात तसं नव्हतं. अजिबात नाही. हजारो वर्षांपूर्वी मध्य आशियातून किंवा युरोपमधून येणाऱ्या व्यापाऱ्यांना घनदाट जंगले, रखरखीत वाळवंटे आणि सर्वात मोठे म्हणजे लुटारूंच्या टोळ्यांचा सामना करावा लागायचा. त्यांच्याकडे मौल्यवान रत्ने, रेशीम आणि सोने असायचे. प्रवासातील धोके मोठे होते. मग अशा वेळी हे जे मोठे बौद्ध मठ होते ते खऱ्या अर्थाने एका प्राचीन हॉस्पिटॅलिटी आणि बँकिंग उद्योगाचे काम करत होते. एक सेकंड, तुम्ही मठांना बँक आणि हॉटेल म्हणतात, हे थोडं अतिशोक्ती वाटत नाही का? मला तसं वाटत नाही. मला सांगा, एखाद्या व्यापाऱ्याला प्रवासात सर्वात जास्त काय हवं असतं? सुरक्षितता. अगदी बरोबर, सुरक्षितता. या मठांच्या वास्तू अत्यंत भक्कम होत्या. तिथे व्यापाऱ्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा, स्वच्छ अन्न आणि प्रवासात आजारी पडल्यास वैद्यकीय उपचार मिळत होते. हो, ते तर आहेच. एवढेच नाही तर अनेक इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की हे मठ एका प्रकारची क्रेडिट सिस्टीम चालवत होते. व्यापाऱ्यांना लुटारूंपासून वाचवण्यासाठी आपले सोने मठात सुरक्षित ठेवून पुढचा प्रवास करता येत असे. म्हणजे एक प्रकारचा पदपुरवठा. हो, आणि या सर्व सुविधांच्या बदल्यात व्यापाऱ्यांनी मठांना प्रचंड देणग्या दिल्या. म्हणजे हा जो बौद्ध भिक्षू आणि व्यापारी यांच्यातील संबंध होता तो पूर्णपणे मागणी आणि पुरवठा या आर्थिक आणि व्यावहारिक गरजेतून निर्माण झाला होता, ज्या नफ्यातून त्या भव्य वास्तू उभ्या राहिल्या. मला हे मान्य आहे की मठांनी या सर्व व्यावहारिक सेवा दिल्या. सुरक्षितता आणि वैद्यकीय मदत प्रवाशांसाठी आवश्यक होत्याच. पण आपण इथे एक मोठी गोष्ट विसरतोय. ती काय? आपण याकडे केवळ नफ्या तोट्याच्या चष्म्यातून पाहू शकत नाही.
तुम्ही 7व्या शतकातील प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन त्सांग ह्याच्या नोंदी पहा. त्याने वडनगरला भेट दिली होती आणि त्याने ह्या शहराला आनंदपूर असे म्हटले आहे. आनंदपूर म्हणजे आनंदाचे शहर? होय, तो आपल्या नोंदींमध्ये अतिशय सविस्तर लिहितो की येथे अनेक चैत्य आणि मठ होते. आता श्रोत्यांच्या माहितीसाठी सांगतो, चैत्य म्हणजे बौद्ध परंपरेतील ती मुख्य सभागृह जिथे भिक्षू ध्यानासाठी एकत्र येत असत. प्रार्थनास्थळे. अगदी. ह्युएन त्सांग नोंदवतो की हजारो भिक्षू तिथे अध्ययन करत होते. जर मठांचा मुख्य उद्देश केवळ हॉस्पिटॅलिटी आणि बँकिंग करून नफा कमवणे हा असता तर त्यांनी आपले पूर्ण लक्ष संपत्ती गोळा करण्यावर केंद्रित केले असते. पण तिथे खऱ्या अर्थाने एक जागतिक विद्यापीठ चालत होते. पण व्यापार हा तर पैशांचाच होता ना? नाही ना. व्यापार हा केवळ पैशांचा नसतो. जेव्हा दूरवरून लोक येतात तेव्हा ते त्यांच्यासोबत त्यांची भाषा, कला, औषधी वनस्पतींचं ज्ञान आणि तत्वज्ञान घेऊन येतात. हे मात्र खरंय. बौद्ध धर्माचा शांती, करुणा आणि अहिंसेचा संदेश या व्यापारी मार्गांवरूनच जगभर पसरला. त्यामुळे मठांना केवळ व्यावसायिक संस्था मांडणे हे त्यांच्या मानवी कल्याणाच्या व्यापक प्रभावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. बरं समजतंय की तुम्हाला त्यामागील तत्वज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण महत्वाची वाटते. मी हे नाकारत नाही की तिथे ज्ञानाची देवाणघेवाण झाली असेल, पण आपण भौतिक पुराव्यांकडे कानाडोळा करू शकत नाही. कोणत्या पुराव्यांबद्दल बोलत आहात तुम्ही? कल्पना करा, तुम्ही 15 मीटर खोल खंदकात उभ्या आहात आणि तुमच्या आजूबाजूला पक्क्या विटांचे अवशेष आहेत. आपण मठांच्या इमारतींमधून बाहेर येऊ आणि संपूर्ण शहराच्या रचनेकडे पाहूया. ठीक आहे. जर हे शहर इतकेच आध्यात्मिक आणि ज्ञान केंद्रित होते तर उत्खननात सापडलेली ती पक्क्या विटांची विशाल संरक्षक भिंत आणि पठ्ठरांचे ते 6 भव्य दरवाजे कशासाठी होते? संरक्षक भिंती तर कोणत्याही प्राचीन शहराला असायच्याच ना, सुरक्षेसाठी. केवळ सुरक्षेसाठी? पुराव्यांनुसार वडनगरला एका प्राचीन तिजोरीसारखे डिझाईन केले होते. हे दरवाजे केवळ शत्रूंना बाहेर ठेवण्यासाठी नव्हते. मग कशासाठी होते? ते कर किंवा चुंगी वसूल करण्याचे टोल प्लाझा होते. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला तिथे टॅक्स द्यावा लागायचा. आणि त्या दरवाजांचं डिझाईन पहा, ते इतके अवाढव्य आणि भव्य होते की महिने जंगलातून प्रवास करून आलेला व्यापारी जेव्हा त्या दरवाज्यातून आत प्रवेश करायचा तेव्हा त्याच्या मनावर या शहराच्या संपत्तीचा एक प्रचंड मनोवैज्ञानिक प्रभाव पडायचा. अरे बापरे. हे शहर त्याला सांगत होते की इथे नियम आमचे चालतात आणि इथे राहायचे असेल तर तुला पैसे मोजावे लागतील. हे पूर्णपणे नफा केंद्रित भांडवलशाही शहराचे लक्षण आहे. तुम्ही त्या दरवाज्यांचा जो मनोवैज्ञानिक प्रभावाचा मुद्दा मांडलात तो खरोखरच अतिशय प्रभावी आहे. पण जर तुम्ही म्हणत आहात की हे केवळ नफ्यावर चालणारे भांडवलशाही शहर होते, तर मग याच शहरात उत्खननादरम्यान कोणती नाणी सापडली आहेत याचा तुम्ही विचार केला आहे का? होय, तिथे खूप मोठ्या प्रमाणावर नाणी सापडली आहेत आणि तेच तर माझ्या मुद्द्याला पुष्टी देतं. कसं काय? तिथे तांबे, चांदी आणि सोन्याच्या नाण्यांचा वापर होत होता, जे एका अतिशय गुंतागुंतीच्या आणि बहुस्तरीय आर्थिक मार्केटचं दर्शन घडवते. पण त्या पुराव्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग तुम्ही वगळत आहात. तिथे केवळ सोने किंवा चांदीच नाही तर हजारो कवड्या सापडल्या आहेत. कौरी शेल्स. कवड्या? हो, आणि या कवड्या केवळ शोभेच्या वस्तू नव्हत्या तर ते स्थानिक चलन होते. एक सेकंड, एकाच ठिकाणी कवडी आणि सोनं हे एकाच अर्थव्यवस्थेत कसं शक्य आहे? मला हे नीट समजून घेऊ द्या. हाच तर सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. याचा अर्थ असा होतो की तिथे एक अतिशय संतुलित अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. आंतरराष्ट्रीय रेशीम किंवा घोड्यांच्या व्यापारासाठी सोने आणि चांदी वापरली जात होती. हे खरं आहे. बरोबर. पण त्याचवेळी जो स्थानिक माणूस बाजारात रोजचा भाजीपाला किंवा धान्य विकत होता त्याच्यासाठी कवड्यांचं चलन उपलब्ध होते. म्हणजे 2 वेगवेगळ्या पातळ्यांवर अर्थव्यवस्था चालत होती. अगदी बरोबर. याचाच अर्थ येथील व्यवस्था केवळ मुठभर श्रीमंत व्यापाऱ्यांसाठी किंवा वरच्या स्तरातील भांडवलशाहीसाठी नव्हती. ती समाजातील सर्व स्तरांसाठी समान आणि व्यवस्थित चालणारी होती. बरं. जर ते केवळ पैशांच्या मागे धावणारे आणि गरिबांचं शोषण करणारे शहर असते तर तळागाळातील लोकांच्या अर्थव्यवस्थेकडे एवढं लक्ष दिले गेले नसते. संपत्ती तिथे होती पण ती समाजाचा समतोल राखण्यासाठी होती. तुमची ही मांडणी ऐकायला खूप चांगली वाटते आणि कवड्यांचा मुद्दा खरोखरच स्थानिक अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकतो. मी हे मान्य करते. पण मग इथे एक मोठा विरोधाभास उभा राहतो जो मला नेहमीच गोंधळात टाकतो. कोणता विरोधाभास?
मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. जर वडनगर हे बौद्ध धर्माचं एवढं मोठं केंद्र होते, तिथे हजारो भिक्षू होते आणि तुम्ही म्हणता तशी आंतरराष्ट्रीय व्यापारातून आलेली अफाट संपत्ती त्यांच्याकडे होती, तर उत्खननात तिथे अजिंठा, एलोरा किंवा बिहारसारख्या बुद्धांच्या भव्य डोळे दिपवणाऱ्या सोन्या चांदीच्या मूर्ती का सापडल्या नाहीत? हा खूप चांगला प्रश्न आहे. हो ना. आपण बघतो की जेव्हा कोणत्याही धर्माकडे अफाट संपत्ती येते तेव्हा ते भव्य मंदिरे आणि विशाल मूर्ती उभारतात. जर वडनगर खरोखरच धर्मासाठी समर्पित होते तर त्यांनी त्या संपत्तीचा वापर करून भव्य मूर्ती का बनवल्या नाहीत? हा खरोखरच एक अतिशय मार्मिक आणि अभ्यासू प्रश्न आहे. कारण याच प्रश्नाच्या उत्तरात त्या शहराच्या खऱ्या आध्यात्मिक ओळखीचे मर्म दडलेले आहे. ते कसं? ऐतिहासिक पुराव्यानुसार आणि ह्युएनसांगच्या नोंदीनुसार हे शहर बौद्ध धर्माच्या हीनयान परंपरेचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. थेरवाद परंपरा. हीनयान परंपरा. पण या परंपरेचा आणि मूर्ती न सापडण्याचा नक्की काय संबंध आहे? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. बौद्ध धर्मात कालांतराने महायान आणि हीनयान असे मुख्य प्रवाह निर्माण झाले. महायान परंपरेत बुद्धांना एक ईश्वरी अवतार मानून त्यांच्या भव्य मूर्तींची पूजा करण्यास सुरुवात झाली. बरोबर, जसं आपण अनेक ठिकाणी पाहतो. पण वडनगरमध्ये जी हीनयान परंपरा पाळली जात होती ती बुद्धांच्या मूळ शिकवणीवर अत्यंत कठोरपणे विश्वास ठेवणारी होती. या परंपरेत बुद्धांना देव मानले जात नसे, तर ते एक मानवी मार्गदर्शक मानले जात. म्हणजे ते बुद्धांची पूजा करत नव्हते. ते बुद्धांच्या व्यक्तीची पूजा करत नव्हते, तर त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाची आणि धम्माची पूजा करत होते. ओ, अच्छा. म्हणूनच तिथे उत्खननात तुम्हाला माणसाच्या आकाराच्या भव्य मूर्ती सापडत नाहीत. त्याऐवजी तिथे बुद्धांचे पदचिन्ह, बोधिवृक्ष किंवा धम्मचक्र यांसारख्या प्रतीकांचा वापर केलेला दिसतो. हे खूपच लॉजिकल वाटतंय. आता तुम्ही या दोन गोष्टींची सांगड घालून विचार करा. एका बाजूला शहरात आंतरराष्ट्रीय व्यापारी अफाट नफा कमवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच शहराच्या मध्यभागी हे भिक्षू एवढी संपत्ती आजूबाजूला असूनही अत्यंत साधेपणाने जगत आहेत. खरंच हा एक मोठा विरोधाभास आहे. त्यांनी त्या पैशाचा वापर स्वतःच्या वैभवासाठी किंवा भव्य मूर्ती उभारून प्रदर्शन करण्यासाठी अजिबात केला नाही. त्यांनी तो पैसा ज्ञानदानासाठी आणि समाजासाठी वापरला. हा भौतिक संपत्ती आणि आध्यात्मिक तत्वांचा एक अद्वितीय समतोल होता. हे स्पष्टीकरण बौद्ध परंपरेच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात अत्यंत तार्किक वाटते. ते मानवी अहंकाराला बाजूला ठेवून केवळ ज्ञानावर लक्ष केंद्रित करत होते. हे मला मान्य करावेच लागेल. अगदी. पण तरीही जेव्हा मी या शहराच्या अंताकडे पाहते ना, तेव्हा पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेचेच प्राबल्य सिद्ध होते असे मला वाटते. ते कसं काय? तुम्ही म्हणताय की हे एक महान आध्यात्मिक केंद्र होते, पण या शहराचा अस्त कसा झाला? हे शहर 15 मीटर खाली कसे गाडले गेले? कोणत्याही एका रात्रीत आलेल्या भूकंप किंवा ज्वालामुखीसारख्या आपत्तीने हे शहर नष्ट झालेले नाही. तसे पुरावे नाहीत. एएसआयचे पुरावे स्पष्टपणे दाखवतात की या शहराचा अस्त अत्यंत संथ आणि क्रमिक होता. नद्यांनी आपले मार्ग बदलले, हवामान बदलले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक व्यापाराचे रस्ते बदलले. सिल्क रूटमध्ये बदल झाले. हो. जेव्हा समुद्रातून जहाजांद्वारे व्यापार करणे अधिक सोपे आणि स्वस्त झाले, तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी जमिनीवरील सिल्क रूट आणि वडनगरचा मार्ग सोडून दिला. म्हणजे तुम्ही म्हणताय की व्यापाराचे रस्ते बदलले म्हणून एक संपूर्ण संस्कृती संपली? नक्कीच. कारण ती संस्कृती त्या पैशांवरच उभी होती. जेव्हा व्यापारी येणे थांबले, तेव्हा शहरात येणारा पैसा थांबला. अर्थव्यवस्था कोसळली. पण पैसे येणे थांबले, त्यामुळे त्या विशाल संरक्षक भिंतींची, भव्य दरवाज्यांची आणि इतकेच काय तर त्या महान मठांचीही देखभाल होऊ शकली नाही. लोक शहर सोडून गेले आणि शेकडो वर्षांच्या काळात ते अवाढव्य शहर मातीच्या थरांखाली गाडले गेले. बरं. तेच सिद्ध करते की शहराचा मुख्य आधार ही अर्थव्यवस्थाच होती. जेव्हा ती पैशांची रसद तुटली, तेव्हा ते तुमचे तथाकथित मानवी कल्याणाचे विद्यापीठ देखील स्वतःला वाचवू शकले नाही. मला माफ करा, पण मला हा निष्कर्ष अजिबात पटत नाही. भौतिक विनाशालाच तुम्ही संस्कृतीचा अंत मानण्याची मोठी चूक करत आहात. सूट कशी काय? मी तुम्हाला सांगतो की सभ्यता आणि संस्कृती कधीच पूर्णपणे मरत नाहीत, त्या केवळ आपले रूप बदलतात. रूप बदलतात, पण 15 मीटर खाली मातीत गाडले जाणे आणि पूर्णपणे नामशेष होणे हा स्पष्टपणे एक अंतच आहे ना. तिथे आता कोणीही राहत नाही. भौतिकदृष्ट्या वास्तू कोसळल्या हे सत्य आहे,
पण ASIच्या उत्खननात त्या मातीच्या थरांमध्ये नक्की काय सापडले आहे याकडे जरा बारकाईने पहा. काय सापडले? तिथे अत्यंत उच्च दर्जाची लाल पॉलिशची भांडी सापडली आहेत, धातू वितळवणाऱ्या आणि शुद्ध करणाऱ्या भट्ट्या सापडल्या आहेत. हे तंत्रज्ञान एका रात्रीत तयार होत नाही, हे अनेक पिढ्यांच्या ज्ञानाचं संचित आहे. ते ज्ञान नक्कीच होतं तिथे. जेव्हा इमारती कोसळल्या आणि शहर गाडले गेले तेव्हा ते ज्ञान नष्ट झाले नाही. जे लोक ते शहर सोडून गेले त्यांनी ते ज्ञान इतरत्र नेले आणि आज त्याच प्राचीन अवशेषांवर उभे असलेले भव्य आधुनिक संग्रहालय काय आहे? ते एक म्युझियम आहे. हो, पण ते त्याच निरंतर चालणाऱ्या ज्ञानाचेच नवीन रूप आहे ना. आजची पिढी तिथे जाऊन आपला इतिहास शिकत आहे, म्हणजे ते प्राचीन विद्यापीठ आज एका संग्रहालयाच्या रूपात पुन्हा एकदा ज्ञानदानाचं काम करत आहेस ना. हे एक अतिशय काव्यात्मक आणि भावनिक स्पष्टीकरण आहे आणि मला मान्य आहे की ज्ञानाचा वारसा पुढे चालत राहतो. पण ऐतिहासिक वास्तवाचे विश्लेषण करताना आपण केवळ अशा रूपकांवर अवलंबून राहू शकत नाही. पण तो वारसा खोटा नाहीये? नाहीये, ते खरे. तरीही आजच्या या संपूर्ण चर्चेनंतर मी हे नक्कीच मान्य करते की वडनगर हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे की कशी एक अत्यंत मजबूत अर्थव्यवस्था एखाद्या मोठ्या सांस्कृतिक चळवळीसाठी पायाभूत सुविधा पुरवू शकते. बरोबर. पैशांशिवाय आणि सुरक्षिततेशिवाय ते विशाल मठ उभे राहू शकले नसते. अर्थव्यवस्था ही कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे इंजिन असते, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. मी मान्य करतो की पैशाची भूमिका महत्त्वाची होती, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे की भौतिक संपत्ती ही केवळ एक साधन आहे, साध्य नाही. जेव्हा त्या संपत्तीचा वापर मानवी कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी केला जातो, जसे आपण हीनयान परंपरेतील भिक्षूंच्या बाबतीत पाहिले, तेव्हा ती सभ्यता खऱ्या अर्थाने महान बनते. व्यापाराने कदाचित शहराच्या शरीराचे पोषण केले असेल, पण त्या करुणापूर्ण तत्वज्ञानाने त्या शहराच्या आत्म्याचे पोषण केले. आपण या एका मुद्द्यावर कदाचित कधीच पूर्णपणे एकमत होऊ शकणार नाही की नक्की मुख्य चालक कोण होते, अर्थव्यवस्था की तत्वज्ञान. हो, हे दोन्ही घटक तितकेच गुंतागुंतीचे आहेत. पण आपण एका गोष्टीवर नक्कीच संमत होऊ शकतो की भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने अतिशय संयमाने गेल्या 15 वर्षात जे हे रहस्य उलगडले आहे, ते केवळ जुन्या विटांचा साठा नाही. अजिबात नाही. तो आजच्या पिढीला स्वतःची ओळख आणि मानवी प्रगतीचा प्रवास समजून घेण्यासाठी एक अत्यंत आवश्यक धडा आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण या चर्चेची सुरुवात करताना त्या कॉन्क्रीटच्या पक्क्या रस्त्यांबद्दल बोललो होतो. आजची ही सखोल चर्चा ऐकल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा त्या रस्त्यांवरून चालू, तेव्हा कदाचित आपण 2 मिनिटे थांबू. नक्कीच थांबू आणि विचार करू की या आधुनिकतेच्या आवरणाखाली अजून काय दडलं असेल. हो ना, आपल्या पायाखाली अजून असे किती इतिहास दडलेले असतील आणि संस्कृतीच्या या बदलणाऱ्या रूपांमधून आपण आजच्या आपल्या प्रगत मानल्या जाणाऱ्या समाजासाठी कोणता समतोल शिकू शकतो. वडनगरच्या या उत्खननात अजून खूप काही शोधण्यासारखे आहे. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.